त्यांना मराठी माणसांनी एकत्र येऊन सर्व पक्ष मोर्चा काढायला जातात तर त्यांना विरोध आहे आणि आज जी धरपकड केली आहे फार चुकीचं आहे। आम्हाला मोर्चा काढणं आम्ही मोर्चा काढून आमचं मत मांडणार होतो पण त्याला हे मोर्चानं दिला ही दडपशाही आहे। आज मराठी लोकांना एकत्र येण्यासाठी लोकांनी काय केलं जमावबंदी केली जाते लोकांच्यावर लाठी हल्ला केला जात आहे। इथं पोलीस प्रोटेक्शन काल रात्रीपासून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे काय की त्या ठिकाणी प्रत्येक बातम्या त्या ठिकाणी व्हायरल केल्या जातात की जेणेकरून मराठी लोक या मोर्चामध्ये सामील होऊ नयेत हा त्यांचा कट आहे। फक्त आणि फक्त मराठी लोकांसाठी एक नियम वेगळा आणि मराठी लोकांसाठी एक नियम वेगळा असं का? जर गोवर्धन देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले गोवर्धन देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले आताही तुम्हाला ताब्यात ह्याची उत्तर तुम्हाला महाराष्ट्र सरकार देऊ शकतं की कोणाकोणाला पकडलं आहे ते। मोरारजी देसाईचं कपटी सरकार आहे मोरारजी देसाईचं कपटी सरकार आहे त्याचा आम्ही निषेध करतो। मराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला मात्र मराठी माणसाचा मोर्चा का निघू शकत नाही असा प्रश्न रिसर्च पोलिसांकडे परवानगी मागितली होती। जर मारवाडी जर हे व्यापारी लोक विदाऊट परवानगी मोर्चा काढू शकतात आणि आम्ही मराठी माणूस या पोलिसांचा कायदा सुव्यवस्थेचा आदर करून परवानगी मागितली असताना रिसर आम्हाला परवानगी नाकारली आहे आणि आज आम्हाला हे आमचा आवाज दाबण्याचा ठिकाणी प्रयत्न आहे। नेते म्हणतात तासाभरात संपणार आंदोलन आम्ही दिवसभर चालू ठेवणार किती जणांना ताब्यात घ्यायचा आहे हा लक्षात ठेवा हा कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाहीये हा सर्वसामान्य मराठी माणसाचा आवाज आहे आणि इथे सर्व मराठी माणसं दिवसभर येत राहणार। हे मराठी एकीकरण समितीचे सगळे कार्यकर्ते होते आणि त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे ते आंदोलनासाठी या ठिकाणी आलेले होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मराठी भाषेसाठी एकाच वेळेला उनका बैकग्राउंड कुछ भी हो इनके ऊपर जरूर कार्रवाई तो होगी। सर वही अगर देखा जाए तो एक रायगढ़ में एक सस्पिशियस बोट मिलती है इस बारे में फिलहाल क्या जानकारी? मैंने कल बताया था इस बारे में वो बोट तू चॅलेंज देऊ नका आम्हाला अरे मराठी लोकांना चॅलेंज देणारा तू कोण जन्माला आला नाही काय पण आम्हाला काय म्हणायचं तुम्ही इथे राहता तुम्हाला मराठी आली पाहिजे आमची सक्ती नाही तुमची हिंदीला आमचा विरोध नाही परंतु तुम्हाला मराठी आली पाहिजे। एक व्हिडिओ आलेली आहे तो बोलतोच ना मी डुबीड मारीन आमच्याकडे देवस्थान का येताव आमच्याकडे फिरायला येताव आम्हाला सांग ना आम्ही नाही डुबून मारणार। हे भाजपवाले सर्व करत आहेत काय माझ्या मतांसाठी बाई नाही एकच आहे कोण वाकलं नाही। एवढ्या वर्ष सांभाळून घेतलं ना तुम्हाला सर्व मित्र आमचे तुम्हाला एवढ्या वर्ष महाराष्ट्रामध्ये सांभाळून घेतलं तुम्हाला मी काय तुम्हाला